नमस्कार. इयत्ता 5वी ते 10वी स्टेट बोर्ड CBSE मध्ये शिकत असलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मित्र, नुकत्याच संपत असलेल्या या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही इयत्ता 5वी ते 10वीच्या वर्गांमध्ये अतिशय बेस्ट अभ्यास केलेला आहे. आता यातली मुलं जी 10वीला आहेत ती पुढे 11वी 12वीला जातील, नो डाऊट. परंतु जी मुलं आता 5वीतून 6वीला येतील, 4थीतून 5वीला येतील, 6वीतून 7वीला जातील, 7वीतून 8वी, 8वीतून 9वी आणि 9वीतून 10वी, म्हणजे तुम्ही सध्या असलेल्या वर्गातून पुढच्या वर्गात जाताना तुम्ही साधारणतः अभ्यास कसा करावा, उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करावं, त्याच्यानंतर जूनपासून शाळा भरल्यानंतर पुढे कसं साधारणतः प्लॅनिंग असतं, आणि मग या सगळ्या अभ्यासाचा तुमच्या पुढच्या प्रत्येक येणाऱ्या इयत्तेमध्ये कसा एकामेकाला कनेक्ट असतो, त्याचा कसा अभ्यासात फायदा होतो, हे सांगण्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे, संचालक चाटे शिक्षण समूह कोल्हापूर विभाग तुमच्यासोबत बोलतो आहे. या 5वी ते 10वी मध्ये जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय महत्त्वाचं असं मार्गदर्शन आहे. यासाठी ते महत्त्वाचं आहे की आपल्याकडे इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, वेल बिगन इज हाफ डन. बरोबर आहे? एम आय करेक्ट? वेल बिगन इज हाफ डन. आत्ता परीक्षा संपतात. मेच्या फर्स्ट सेकंड वीकमध्ये एप्रिल एंडला रिझल्ट लागतो. CBSEच्या मुलांचा रिझल्ट थोडा आधी लागतो. या सगळ्या मुलांचे आईवडील म्हणजे पालक मग पुढच्या वर्गाची पुस्तकं, त्याचं दप्तर, त्याचे शूज, युनिफॉर्म, हे सगळं एकदम आपण घ्यायला असे आसुसलेले असतो. त्याचं कारण असतं विद्यार्थी मित्र हो, की तुम्ही जसे जसे पुढे जाता तसं तसं तुमचं जसं वय वाढतं तसं तुम्ही प्रगल्भ होत जाता, अभ्यासातली तुमची मॅच्युरिटी वाढत जाते, आणि मग हळूहळू करिअरच्या गोष्टी तुमच्याकडे यायला लागतात. साधारणतः 7वी पर्यंत फारशा या गोष्टी नसतात, पण आज तो काळ राहिलेला नाही. आज अगदी पहिलीपासून पालक विचार करायला लागले, विद्यार्थी विचार करायला लागले, आणि म्हणून तुम्ही आता 4थीतून 5वी आणि 9वीतून 10वी या दरम्यानच्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही काय काय करायचं, पालकांचा रोल त्याच्यामध्ये कसा असला पाहिजे, याबद्दल मी चाटे शिक्षण समूहाच्या कोल्हापूर विभागाकडून तुम्हाला जो विद्यार्थ्यांसोबत काम करताना मला अनुभव येतो, वेगवेगळ्या पालकांशी भेटल्यानंतर, विद्यार्थ्यांशी भेटल्यानंतर त्यांचा कसा डेव्हलपमेंटचा पार्ट पुढे जातो, त्यांचा कसा अभ्यासातला प्रोग्रेस होतो, या गोष्टी मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न करतो. तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांचं एक स्वप्न असतं. व्हॉट इज दॅट ड्रीम? की माझा मुलगा किंवा मुलगी चांगल्या शाळेत शिकावी, चांगल्या क्लासला शिकावी, त्याला वेगवेगळ्या विषय प्रावीण्य परीक्षांमध्ये यश मिळावं, आणि त्याचं व्यक्तिमत्व हे सर्वांग, त्याला ऍक्टिव्हिटीची पण आवड असावी, ज्याच्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व खुलत जातं, तो प्रसन्न राहतो. आणि म्हणून सुरुवातीलाच मी प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासाकडे जाण्यापूर्वी हे सांगू इच्छितो की तुम्ही तुमची कुठलीही एक कला, छंद, खेळ हा जोपासला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासामध्ये, तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये त्याचा प्रचंड फायदा होतो. तुम्हाला माहिती की आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर सुद्धा होतंय. नृत्यामध्ये करिअर होतंय, खेळामध्ये करिअर होतंय, ज्याच्यामध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकार असतात, सामूहिक क्रीडा प्रकार असतात, सामूहिक नृत्य प्रकार असतात, किंवा अशा अनेक गोष्टी ज्याला आम्ही एक्स्ट्रा कोकरिक्युलम ऍक्टिव्हिटी म्हणतो. बरोबर आहे? आता या ऍक्टिव्हिटी सोबतच चाटे क्लासेसमध्ये ज्या मुलांसोबत, चाटे स्कूलमध्ये ज्या मुलांसोबत आम्ही काम करतो, विद्यार्थ्यांसोबत, पालकांसोबत, आमचे शिक्षक, आम्ही सगळी चर्चा करत असतो या गोष्टींची. आणि म्हणून इथून पुढचं भविष्य, ज्याला आपण AI म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याच्यामध्ये सायन्स किती इम्पॉर्टंट आहे, मॅथ्स किती इम्पॉर्टंट आहे, सेल्फ स्टडी किती इम्पॉर्टंट आहे, इंग्लिश सारखा विषय चांगला येणं, मातृभाषा तर आपल्याला निश्चित येतच असते, हिंदी ही राष्ट्रीय भाषा सुद्धा आपल्याला येत असते, आणि आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्रजी सुद्धा आपल्याला जर आली, आपण चांगली शिकलो तर जगाच्या पाठीवर आपण नेहमी पुढे राहतो. आणि मित्रांनो, मी तुम्हाला आज का सांगतोय, पालकगण तुम्हाला मी आज का सांगतोय, कारण 5वी ते 10वीचा टप्पा हा शालेय परीक्षेसोबत
बोर्डाच्या परीक्षेसोबत प्रिपरेशन करतानाच 12वी नंतरच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा पाया भक्कम करण्याचा पिरियड असतो. विद्यार्थ्याच्या एक्स्ट्रा कोकरिक्युलम ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून त्याच्या व्यक्तिमत्व विकासात विविध पैलू आणि त्याचा सर्वांगीण विकास करण्याचा पिरियड असतो. इफ आय एम नॉट रॉंग, या वयात जर विद्यार्थ्याला ह्या सगळ्या सवयी लावता आल्या, त्याला त्याचा अंगीकार करता आला, तर नो डाऊट 100% त्याला पुढे चांगलं यश मिळतं आणि त्याचा त्याला फायदा होतो. आज बघा, कोणत्याही क्षेत्रामध्ये काही यशस्वी माणसं जेव्हा मुलाखती देतात वेगवेगळ्या माध्यमातून, सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल, त्याच्यामध्ये आपण बोलताना ऐकतो की मला 5वीला ते सर होते, मला 8वी 9वी 10वीला ते सर होते, ज्या सरांनी ज्या मॅडमने मला शिकवलेलं आजही मला आठवतं, त्याच्यामुळे मला असं झालं, असं अनेक यशस्वी लोक सांगतात. आणि म्हणून 5वी ते 10वीच्या शिक्षणाकडे तुमच्या पुढच्या शैक्षणिक जीवनातल्या करिअरचा पाया, बेस ऑफ युअर नेक्स्ट एज्युकेशन, या अर्थानं बघणं ही काळाची गरज आहे. बोर्डाची परीक्षा होते का नाही, शाळेतल्या परीक्षा कशा असतात, विषयांमध्ये परीक्षा कशा घेतल्या जातात, अमुक या गोष्टींमध्ये अजिबात आपण जायचं नाही. नो डाऊट त्याचा पॅटर्न त्या वेळेला समजून आपण त्याला क्वालिफाय करू, परंतु ज्ञानसंपन्न व्हायचंय, आपल्याला डिटेल स्टडी करायचा आहे, आपल्याला समजून घेऊन अभ्यास करायचा आहे. म्हणून आपण अभ्यासाची व्याख्या समजून घेतली पाहिजे. व्हॉट इज मीन बाय स्टडी? 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी या टप्प्यात अभ्यास म्हणजे काय? वर्गामध्ये ढोबळ म्हणून रॅन्डमली वर्गामध्ये शाळेच्या किंवा क्लासच्या शिकवताना व्यवस्थित लक्ष देऊन समजून घेण्यावर भर देणं, ऐकून नीट घेणं, समजलेलं शिकवलेलं व्यवस्थित लिहून घेणं, ज्याच्यामध्ये गृहपाठाच्या वह्या असतात, वर्गपाठाच्या वह्या असतात, आपल्यासोबत पुस्तक असतात. मित्र हो, या सवयीचा आणि ह्या लक्ष देऊन ऐकण्याचा परिणाम तुमच्या अभ्यासावर निश्चित होत असतो. कोणतीही गोष्ट आपण नीट समजून घेतली, नीट ऐकली, मनपूर्वक स्वीकारली, तर त्याचा परिणाम किती बेस्ट होतो. बघा, तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला पोहायला येतं का? काही जणांना नसेल, पण पोहणं हे समजून घेऊन केलेली कृती आहे, म्हणून ती पुन्हा विसरते का? नाही. सायकल शिकणं समजून घेऊन आपण प्रॅक्टिस करून शिकतो, विसरते का पुन्हा कधी? नाही. ह्या 2 गोष्टी सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती असलेल्या आहेत, म्हणून मी सांगितलं. तसंच समजून घेऊन अभ्यास केला, लक्ष देऊन अभ्यास केला, त्याची प्रॅक्टिस केली, वाचन केलं, लेखन केलं, मनन केलं, चिंतन केलं, विसरेल का? निश्चित विसरणार नाही. अगर आप सीबीएसई में हो, आप इंग्लिश मीडियम में हो, आप सेमी इंग्लिश में हो, नो डाउट आप कौन से भी मीडियम में हो, तो आपको दिस इज द मेथोडोलॉजी, मीन्स एट द टाइम ऑफ टीचिंग, मे बी योर क्लास इज 5th स्टैंडर्ड, 6th स्टैंडर्ड, वट एवर इट मे बी, 8, 9, 10 ऑल्सो. सो आपका कॉन्सेंट्रेशन टीचिंग के तरफ, मीन्स टीचर के तरफ होना चाहिए. बहुत सारे बच्चे होते हैं क्लास में बिल्कुल कॉन्सेंट्रेट नहीं करते, पूरा ख्याल नहीं करते, जो टीचर ने बताया उसको गौर नहीं करते. What I want to say, your 100% concentration should be there. Means try to understand at the time of teaching, then read it from text properly, then write it in homework pattern, question answer pattern, competitive exam pattern, जो भी है उस एग्जाम का पैटर्न आपको अंडरस्टैंडिंग होना जरूरी होता है. अगर हम लोग मीन्स यू पीपल पैटर्न के हिसाब से काम करते हो, तो रिक्वायरमेंट के हिसाब से काम करते हो, काम का मतलब स्टडी करते हो, रीडिंग करते हो, प्रैक्टिस करते हो, तो 101% आपको ज्ञान बिल्कुल आएगा. कुछ डिफिकल्ट नहीं होता. प्रत्येक विद्यार्थी हा हुशार असतो, प्रत्येकाला बुद्धिमत्ता असते. ती कोण कशी विकसित करतो, कोण कशी उपयोगितेमध्ये आणतो, त्याच्यावर तो डेव्हलप होत जातो. 1st स्टँडर्डमध्ये, 5th स्टँडर्डमध्ये पहिल्या दिवशी सगळेच मुलं तसेच सारखे असतात, टीचर सगळ्यांना सारखं शिकवतात. मग 1st, 2nd, 3rd कसा ठरतो? त्यांनी अभ्यास केलेला असतो, त्यांनी शाळा चुकवलेली नसते, त्यांनी होमवर्क चुकवलेला नसतो, त्यांनी आईवडिलांचं ऐकलेलं असतं, टीचरांचं ऐकलेलं असतं. सो ऑल दी स्टुडंट्स, तुम्ही नीट लक्षात घ्या, शिक्षक सांगतात, पालक सांगतात, आईवडील आईबाबा सांगतात, हे सगळ्या गोष्टी नीट ऐकल्या पाहिजेत. अगदी आपल्या हाताची नखं काढलेली नाही, वेळेत काढायला आईबाबा सांगतात. आपण स्वच्छ राहतो,
उत्तम, नो प्रॉब्लेम. राहत नसेल तर आईवडील सांगतात. प्रत्येक गोष्ट जशी शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या जिथं जिथं गरज आहे तिथं आईबाबा सांगतात, टीचर सांगतात, ती आपण फॉलो करायची. कारण आपलं मन तिकडे लागलं पाहिजे, आपलं कॉन्सन्ट्रेशन लागलं पाहिजे. नीट लक्षात घ्या. आणि म्हणून अभ्यासाची व्याख्या नीट लक्षात घ्या. वर्गात शिकवताना लक्ष देऊन ऐकणं, लिहून घेणं, समजून घेणं, त्याचं घरी नीट वाचन करणं आणि ज्या त्या वेळेला त्याचा अभ्यास पूर्ण करणं, साधारणतः ही अभ्यासाची व्याख्या आहे. जेव्हा मग युनिट टेस्ट होतात, होमवर्क होतो, होमवर्क न पाहता आपण लिहितो, करेक्ट येतो, तेव्हा आपण काय म्हणतो, माझा अभ्यास झाला, मला ते समजलं. येस ऑर नो? सो दिस इज द सिम्पल डेफिनेशन ऑफ स्टडी. मग मंडे, नेक्स्ट डे, थर्सडे 3 दिवस रिव्हिजन करा झालेल्या अभ्यासाची, म्हणजे अभ्यास विसरत नाही. कारण तुम्हाला फर्स्ट टर्म, सेकंड टर्म किंवा ॲन्युअल एक्झामपर्यंत ते लक्षात ठेवावं लागतं, त्याचा अभ्यास करावा लागतो. म्हणून ही मेथड वीकली बेसिसवर करायची. पुढचे 3 दिवस बरोबर त्याचा अभ्यास, ज्या वीकली टेस्ट वगैरे असतात चाटे क्लासेसमध्ये, चाटे स्कूलमध्ये, याचं इम्प्लिमेंटेशन आम्ही बेस्ट करतो. त्याच्यामुळे आमच्या मुलांना बेस्ट मार्क्स मिळतात. आता तुम्ही जे विद्यार्थी ऐकत आहात त्यातले जे जे चाटेत शिकतायत, नो डाऊट ते तसं करतायत, त्यांना त्याची प्रॅक्टिस होती. म्हणजे नुकत्याच झालेल्या 10वी बोर्ड परीक्षेमध्ये किंवा इतर काही स्पर्धा परीक्षांमध्ये आम्ही बघतो तर आपल्या मुलांना हे पेपर सोपे का जातात? बिकॉज ऑफ प्रॅक्टिस. आणि म्हणून मी सगळ्या विद्यार्थ्यांना 5वी ते 10वीतल्या सांगेन की ह्या क्रमानं जावा, ह्या सिक्वेन्सनं जावा. म्हणजे वर्गात लक्ष द्यायला लागलो, आठवड्याचं नियोजन करायला लागलो, त्या आठवड्यात झालेला अभ्यास रविवारी आपण क्रॉस चेक टेस्टच्या माध्यमातून करायला लागलो, त्याला आम्ही वीकली टेस्ट म्हणतो. पेपर तपासून मिळाल्यानंतर जो पोर्शन चुकला, जो गलत है उसको हम फिर दोहरा रहे हो, त्याला आम्ही पुन्हा शिकवतो, सांगतो, समजून देतो. तसं तुम्हीही केलं पाहिजे. चाटे शिक्षण समूहातल्या चाटे क्लासेस, चाटे स्कूल किंवा चाटे IIT नीट अकॅडमी ह्या मुलांना सक्सेस का मिळतं? दॅट इज द रिझन. हे रिझन आहे. आणि म्हणून पालकांनी लक्षात घ्यायची गोष्ट की पालकत्व म्हणजे केवळ संगोपन नसतं, प्रेरणा ही खरी पालकांची जबाबदारी असते. 5वी ते 10वीच्या या एजमध्ये शिकताना मुलांना ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला कन्व्हिन्स करावं लागतं, समजून सांगावं लागतं. केवळ फीस भरली, समजा त्याला पुस्तकं घेऊन दिली, हे केलं, सोडलं वगैरे वगैरे, तर आपलं काम संपत नाही. आईवडिलांपैकी एक जण जो आपल्या पाल्याला मॉनिटर करतो, अभ्यासाची देखभाल करतो, लक्ष ठेवतो, त्यापैकी एकानं या सांगितलेल्या सिक्वेन्सप्रमाणे तो करतो का नाही, ही गोष्ट आपल्याला कळायला काहीच अडचण नाही पालकगण. बरोबर आहे? जर समजा काही चुकत असेल तर त्याला समजून सांगणं, त्याच्याकडून फॉलोअप करून घेणं आणि त्याचा प्रवास जो असतो सगळा 5वी ते 10वीतला, तुम्ही ज्या वर्गात आहात तिथून पुढचा, त्याच्यासोबत करणं गरजेचं असतं. पालकांनी, मी नेहमी सांगतो, आपल्या पाल्याला वेळ दिला पाहिजे दररोजच्या दररोज. समजा तुम्ही सर्व्हिसला, संध्याकाळी घरी आलात, 10 मिनिटं बसा. बाबा बेटा काय काय झालं शाळेमध्ये, कोणत्या टीचर आलत्या, काय शिकवलं, बघू एखादी वही विषयाची, बघा लिहिलंय का. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपला पाल्यावर कंट्रोल निर्माण करत असतात, कोऑर्डिनेशन निर्माण करत असतात. आणि आपली पालकत्वाची जबाबदारी त्यातनं पाल्याच्या मनावर एक चांगला सकारात्मक परिणाम करत असते. इफ आय एम नॉट रॉंग. मग टेस्ट जवळ आली, तेवढंच 4 दिवस, नो. कन्सिस्टन्सी, कंटिन्युटी, रेग्युलॅरिटी, पंक्च्युअलिटी, हे 4 पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत, जे तुमच्या पाल्याचा अभ्यासपूरक व्यक्तिमत्व विकासाचा विकास करत असतात तुमच्या ह्या साध्या गोष्टींमधून. आणि म्हणून हे करणं अवघड नाही. याच्यामध्ये तुम्हाला पालक म्हणून सायन्स येतं का, मॅथ्स येतं का, इंग्लिश येतं, याच्याबद्दल मी अजिबात तुम्हाला इन्स्ट्रक्शन देणार नाही. त्याच्यासाठी शिक्षक आहेत, क्लासचे असतील, शाळेचे असतील, ते करतात सगळं. फक्त तुम्ही फॉलोअप घ्या. घरी 5 ते 6, 7च्या दरम्यानची जी मुलं असतात, आता 5वी ते 7वीची, किमान 1-1.5 तास, 2 तास, 2.5 तास स्टडी केला का, दररोज केला का, त्या आठवड्यातल्या टेस्ट दिल्या का, काही चुकलं असेल तर त्याला नीट सांगणं. बऱ्याचदा मुलं नाराज होतात, कमी मार्क्स पडले, नाराज होतात. या सगळ्या गोष्टींचं मॉनिटरिंग, नो डाऊट तुमच्यापैकी बरेच जण करत असतील, पण जे नसतील त्यांनी हे केलं तर आपल्या प्रत्येकाच्या पाल्याला सक्सेस होण्यासाठी चान्स आहे. पालकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नंबर ऑफ ॲस्पिरंट्स, इच्छुकांची संख्या जास्त आहे, तिथे तुमचा पाल्य जाणार आहे. म्हणजे 50-60 मुलांनी तयार केल्यावर एक विद्यार्थ्याला
12वी नंतरच्या नॅशनल लेवलच्या एक्झाममध्ये, स्टेट लेवलच्या एक्झाममध्ये किंवा इतर काही इंटरनॅशनल लेवलच्या एक्झाममध्ये चान्स मिळतो. आणि म्हणून 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी या इयत्तांमध्ये 12वी नंतरच्या वेगवेगळ्या, मग कॉमर्स असेल, सायन्स असेल, कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम असते, कॉमन एंट्रन्स एक्झाम. म्हणजे ती निवड चाचणी परीक्षा ही 5वी ते 10वीतल्या ज्ञानाला एक्सप्लोर करते, एक्सपांड करते. तिथं त्या ज्ञानाची डेप्थ तपासते, त्याला ज्ञान मिळालं का नाही तपासते. म्हणून त्या सर्व परीक्षांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही 5वीत आहात, नो डाऊट 5वीपासून सुरुवात करा, 6वीपासून करा, ज्याला आम्ही फाउंडेशन कोचिंग म्हणतो. फाउंडेशनचा अर्थ पाया. मग पर्टिक्युलरली सायन्स, मॅथ्स हे विषय आपण घेतो त्याच्यामध्ये, नीट लक्षात घ्या. त्याच्यामध्ये NCERTचा स्टेट लेवलचा सिलेबस कॉम्बिनेशन असतं. या गोष्टी तुम्हाला चाटे क्लासेसच्या किंवा चाटे स्कूलच्या तिथल्या ऑफिसेसमध्ये सुद्धा डिटेल सांगितल्या जाणार आहे. मी काय सांगतोय की गरज तुमची काय असते, आत्तापासून काम काय करायचं, त्या वेळेला त्याचा रिव्ह्यू काय घ्यायचा, कन्सिस्टन्सी का ठेवायची, अभ्यास म्हणजे काय, पालकत्व म्हणजे काय. आणि मग या कॉर्डिनेशनमधनं जेव्हा ही मुलं पुढच्या वर्गात जात राहतात तेव्हा त्यांना 12वी नंतरच्या त्यांच्या एक्सपेक्टेड ज्या काही कोर्सेस आहेत त्याला ॲडमिशन मिळतेच मिळते. मी तुम्हाला हे जे बोलतोय हा माझा अनुभव आहे. चाटे क्लासेसमधल्या, चाटे स्कूलमधल्या अनेक SSB विद्यार्थ्यांसोबत, पालकांसोबत त्यांनी कसं केलं, त्यांनी कसे कष्ट घेतले, त्यांनी कसा अभ्यास केला, त्यांच्या आईवडिलांनी त्यांना मुलांना कसं कॉर्डिनेट केलं, हे जे मी अनुभवतो त्यांच्या मुलाखतींमधनं, त्यांच्यासोबतच्या सहप्रवासामधनं, त्यातनं मला मिळालेलं ज्ञान तुम्ही तसं करून गुणवंत व्हावं म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करतो. आता समजा एखाद्या मुलाचं अक्षर चांगलं नाही, पालक रागावतात, त्याला काहीतरी बोलतात, तसं करू नका. अक्षर सुधारण्यासाठी शुद्ध लेखन लिहावं लागतं. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, ते जर लिहिलं, सातत्यानं व्यवस्थित सराव केला तर अक्षर सुधारतं. तसंच वाचनामध्ये गती कमी असते, लक्षात ठेवण्यामध्ये कमी असतो विद्यार्थी. हे सगळे जे काही प्रॉब्लेम्स असतात हे सॉल्व्ह होणार आहेत. ह्याच्यातला कुठलाही प्रॉब्लेम परमनंट नसतो. फक्त त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठीची जी स्ट्रॅटेजी शिक्षक सांगत असतात, आमचा नॉन टीचिंगचे स्टाफ सांगत असतो, त्याप्रमाणे केलं पाहिजे. आता स्टेट बोर्डमध्ये शिकणारी मुलं CBSEची पुस्तकं घेतली सोबत, टेक्स्ट बुक, त्यातला कम्पॅरेटिव्हली स्टडी केला 20-25%, नो प्रॉब्लेम. बरीचशी मुलं स्टेट बोर्डची नॅशनल लेवलच्या ऑलिम्पियाड एक्झाम्सना बसतात, सायन्स ऑलिम्पियाड, मॅथ्स ऑलिम्पियाड, त्याच्यानंतर स्कॉलरशिप एक्झामला बसतात, बाकीच्या काही परीक्षा त्याला बसतात, विषय प्रावीण्य परीक्षांना बसतात, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतात. हे सगळं विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबतचं जे काही आपल्याला करायचं असतं त्याचा पालकांनी आत्ताच्या एप्रिल-मे मध्ये नीट अभ्यास केला पाहिजे. म्हणजे वर्षभरात त्याचं उपयोजन करताना, इम्प्लिमेंटेशन करताना कुठेही प्रॉब्लेम येत नाही. सगळ्या गोष्टींबद्दल आता यावर्षी तर तुम्हाला माहिती आहे उन्हाळा तीव्र आहे. या उन्हाळ्यामध्ये एप्रिल-मे मध्ये पर्टिक्युलरली किती अजून टेम्परेचर असेल माहीत नाही, तर या दरम्यान मुलांना समजा पोहायला मुलं जातात, खेळायला जातात, तर मॉर्निंग सेशनमध्ये किंवा संध्याकाळी 5च्या पुढे वगैरे ह्या काही गोष्टी ज्या आहेत आउटडोअरसाठी त्या लक्षात घेतल्या पाहिजे. मी तुम्हाला हे बारकावे का सांगतोय, कारण या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर, अभ्यासावर परिणाम करत असतात. वाय चाटे स्कूल और क्लास और एनी ॲक्टिव्हिटी ऑफ चाटे इज डिफरंट इन एंटायर महाराष्ट्र. दॅट इज द रिझन की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा त्या इयत्तेमध्ये मुलांच्या दृष्टीनं फक्त शिकवण्यासोबत नव्हे तर त्याच्या नेहमीच्या गोष्टींसोबत विचार करतो. आम्ही आमच्या शिक्षकांना ह्या सगळ्या गोष्टी सांगतो, आमच्या नॉन टीचिंग स्टाफला ह्याचं पूर्ण नॉलेज असतं, पालकांना आम्ही वारंवार त्या सूचना देतो. आणि म्हणून विद्यार्थ्याच्या अभ्यासामध्ये, विद्यार्थ्यांच्या वागण्यामध्ये, विद्यार्थ्याच्या राहणीमानामध्ये नेहमी चाटेतल्या फरक तुम्हाला जाणवेल. चाटेतल्या मुलांची पेपर सोडवण्याची पद्धत सुद्धा तुम्हाला नीट लक्षात येईल. त्याचं कारण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आम्ही दरवर्षी आमच्यामध्ये सुद्धा अपग्रेड करत असतो. बदललेल्या परीक्षा पद्धतीचा भविष्यातला विचार करून आम्ही 5वीतल्या, 6वीतल्या, 7वीतल्या, 8वीतल्या, 9वीतल्या, 10वीतल्या, मग स्टेट बोर्डचा मुलगा असू द्या, CBSE बोर्डचा असू द्या किंवा अन्य कुठल्याही बोर्डचा असू द्या, आम्ही त्याला या पद्धतीनं तयार करतो.
महाराष्ट्रामध्ये आमचं जे सगळं काम चालतं ह्या सगळ्या कामावर औरंगाबादला हेड ऑफिसमध्ये चाटे सर नियंत्रित करत असतात. त्यांच्यासोबत अकॅडमिक डिपार्टमेंट, अकाउंट डिपार्टमेंट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट आणि जसं हेड ऑफिस कंट्रोल करतं तसंच पुणे विभाग, औरंगाबाद विभाग किंवा इतर आमचे विभाग, तसं कोल्हापूर विभागामध्ये सुद्धा कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, बेळगाव या आमच्या विभागातल्या प्रत्येक शाखेतल्या कामाबद्दल आम्ही नेहमी प्री प्लॅन्ड असतो. म्हणजे तुम्ही आता 5वीत आहात, 6वीला जाणार आहेत, 7वीत आहात, 8वीला जाणार आहेत, 8वीत आहात, 9वीला जाणार आहेत, 9वीत आहात, 10वीला जाणार आहेत. तुमच्या प्रत्येक वर्षभराच्या विद्यार्थ्याच्या कामाचं आम्ही ब्ल्यू प्रिंट तयार केलेली असते. किती परीक्षा, किती गृहपाठ, टीचरचं काय, हे सगळं तयार केलेलं असतं. आणि म्हणून तुम्हाला मी आव्हान करतो की या सांगितलेल्या सगळ्या सूचनांचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही विद्यार्थी म्हणून, पालक म्हणून निश्चित करा. चाटे शिक्षण समूहाची चाटे स्कूल असेल, स्टेट बोर्ड CBSEची चाटे स्कूल अकॅडमी असेल, प्रत्येक ठिकाणी आम्ही 8वी, 9वी, 10वीच्या मुलांना, 5वी, 7वीच्या मुलांना, 5वी, 6वी, 7वीच्या मुलांना विथ फाउंडेशन शिकवतोय. थेरी बोर्ड एक्झाम तर घेतोयच आणि या मुलांना भविष्यातल्या चॅलेंजेसला तयार करतो. त्याच्यामुळे तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला ही संधी आहे आणि जे विद्यार्थी ऑलरेडी ॲडमिटेड आहेत, शिकत आहेत, त्यांच्यासाठी या सगळ्या सूचना त्यांनी जर करत असतील तर वेल अँड गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दिस. बट इफ नसेल करत तुम्ही तर त्याच्यामध्ये हे सगळं ॲड ऑन करा. तुमच्या पाल्याच्या प्रगतीतला सहप्रवास आमच्यासाठी आनंद देणारा असतो, पालकांसाठी तो आनंद देणारा असतो. आणि जेव्हा ही मुलं 10वी नंतर, 12वी नंतर वेगवेगळ्या राष्ट्रीय स्तरावरच्या, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या, राज्यस्तरावरच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सिलेक्शन्स होतात, त्यांचं निवड होते, तेव्हा तुमचं आयडेंटिफिकेशन बनतं विद्यार्थी मित्र. फॉर दॅट तुम्ही ते करायचं आहे. तुम्ही निश्चित ते करा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज हे जे मी तुम्हाला मगापासून सांगितले त्यातले मुद्दे काढून अभ्यास म्हणजे काय, नियमित अभ्यास, आठवड्याचं नियोजन, वाचन का महत्त्वाचं आहे, ॲक्टिव्हिटी कशा करायच्या, पालकांचं काय ऐकायचं, शिक्षकांचं काय ऐकायचं आणि विशेषतः सोशल मीडियासारखी, मोबाईलसारखी जी काही तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी, ज्या ज्या गोष्टी, हे उदाहरण दिलं मी, ज्यांच्यापासून तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या घडण्यामध्ये डिस्टर्ब होतो, अडथळा होतो, त्या गोष्टी तुम्ही हेतुपुरस्सर टाळल्या पाहिजेत. कारण त्या गोष्टींमुळे आपला वेळ जाणार आहे, वेळेचा अपव्यय होणार आहे. मित्रहो, घडणं ही एक प्रक्रिया असते, त्याला वेळ लागतो आणि म्हणून काळ, काम आणि वेग याचं गणित आपल्याला घालायचं. समजा तुम्ही 8वीत आहात तर 8वी ते 10वीचा किती वेळ आहे, किती वर्ष आहेत, किती महिने आहेत, किती दिवस आहेत. तुम्ही 10वीत आहात तर 1 वर्ष आहे, 9वीत आहात तर 2 वर्ष आहेत. म्हणण्याचा अर्थ तुम्हाला हे आपल्या करिअरमधले दिवस इतके महत्त्वाचे असतात. 12वी नंतर मग तुम्ही नॅशनल लेवलला जाल, वेगवेगळ्या इंजिनिअरिंग, मेडिकल, IIT, इतर जे जे कोर्सेस आहेत त्यात तुम्हाला जो करायचा तिकडे जा. पण केव्हा, जर तुम्ही आत्ता असलेल्या इयत्तेपासून त्याचं पूर्ण नियोजन केलं, चाटेसारख्या मार्गदर्शकाचं व्यवस्थित ऐकलं, नीट मार्गदर्शन घेतलं, आईवडिलांचं नीट ऐकलं, जे जे आपल्या अभ्यास आणि आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या टप्प्यांमध्ये मार्गदर्शन करत असतात, अगदी आपल्या घरातले मोठे बहीण भाऊ असतात, आपल्या नात्यातले काही माणसं असतात, त्या प्रत्येकाचं आपण नीट ऐकलं पाहिजे आणि आज्ञाधारकपणे, बिकॉज डिसिप्लिन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ॲज फार एज युअर फ्युचर इज कन्सर्न, इफ आय एम नॉट रॉंग. लक्षात येते? त्या आज्ञाधारकपणामुळे तुमचं कुठेही नुकसान होणार नाही, त्या रेग्युलरिटीमुळे तुमचं कुठेही लॉस होणार नाही. फक्त आणि फक्त अभ्यासातून तुमची जडणघडण चांगली होते आणि तुम्हाला एक चांगला फ्युचर मिळतो, करिअर मिळतं, तुमचं जीवन सुखकर होतं. आर यू ॲग्री विथ मी? सो ऑल द पॅरेंट्स अँड स्टुडंट्स, तुम्हाला काहीही शंका असो, तुमच्या पाल्याचं जे काही भविष्य घडवायचं त्यासाठी चाटे शिक्षण समूह हा सन्माननीय चाटे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे त्या त्या विभागात काम करत असतो आणि हे सगळं करताना आम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन अतिशय चांगल्यापणानं करण्याचा, विद्यार्थ्यांचं करिअर बेस्ट घडवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आम्ही काम करताना तुमच्या पालक म्हणून काही सूचना असतात त्याचंही आम्ही स्वागत करतो. आम्ही कधीही असं म्हणत नाही आम्ही 100% बरोबर, पण
तुम्ही दिलेली प्रत्येक सूचना ही या कार्यपद्धतीची सुसंगत असली पाहिजे आणि त्याचा आम्हालाही फायदा होत असतो. म्हणून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं, पालकांचं मी अभिनंदन करतो आणि तुम्ही निश्चित चाटे शिक्षण समूहाच्या या कार्यपद्धतीत चाटे स्कूल, स्टेट बोर्ड, CBSEचं वर्किंग असेल किंवा चाटे क्लासेसचं वर्किंग असेल, जे तुमच्या नियरेस्ट सेंटर आहे तिथे भेटून ॲडमिटेड आहात तरी पुढची प्रगती करा. ॲडमिटेड नसाल तर ॲडमिशन घ्या आणि तुमचा पुढचा प्रवास सुखकर करा. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे.